शिंदेंच्या शिवसेनेसोबत सुरू असलेल्या शीतयुद्धानंतर रवींद्र चव्हाणांचं युती संदर्भात मोठं वक्तव्य। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे। चव्हाणांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मालवण निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटपाच्या आरोपांवर निलेश राणे ठाम। रोज वाटण्यासाठी 50 लाखांपेक्षा जास्त पैसे येत असल्याचा राणेंचा दावा। निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा। हमाम में सब नंगे, जो नियम आम्हाला तोच सर्वांना। नितेश राणेंचा निलेश राणेंवर पलटवार। नितेश राणे केनवडेकरांच्या घरी भेटीला। निलेश राणेंनी केलेले आरोप भाजपच्या विजय केनवडेकरांनी फेटाळले। केके बिल्डर्स अँड फर्मचं काम सुरू असून घरात सापडलेले पैसे कष्टाचे, केनवडेकरांचं स्पष्टीकरण। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत ठाकरे बंधूंचं ठरलं असल्याची चर्चा। शिवतीर्थवर दोघांमध्ये 1.5 तास मंथन। मुंबईतील दुबार मतदारांवर आता पालिकेची नजर। दुबार मतदारांना नोटीस देऊन मतदार यादीतून वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे पालिकेला आदेश। शिंदेंच्या शिवसेनेसोबत सुरू असलेल्या शीतयुद्धानंतर रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची असल्याचं चव्हाणांचं वक्तव्य। काँग्रेस नको म्हणून छाती बडवणारे एकनाथ शिंदे, सोनिया आणि राहुल गांधींसोबत उमरग्यात एकाच बॅनरवर। अंबादास दानवेंचा असूड तर पराभव दिसत असल्यानं दानवेंची टीका। शिंदे सेनेचा पलटवार। संतोष बांगरांनी सत्तांतराच्या काळात 50 खोके घेतले ही सत्य गोष्ट। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा गंभीर आरोप।